हरिः ॐ श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्री भगवंत 7व्या अध्यायात आपल्या अंतःकरणातली गोष्ट विज्ञानासहित ज्ञान सांगू लागले. जेव्हा मध्यंतरीच 8व्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाच्या प्रश्नाने आपली गोष्ट सांगण्यात अडथळा झाला, तेव्हा भगवंतांनी पुन्हा विज्ञानासहित ज्ञान सांगण्यासाठी 9व्या अध्यायाचा विषय आरंभ केला आणि त्याची समाप्ती भगवत परायणतेत केली. तरीही भगवंतांच्या मनात आणखी सांगण्याचा भाव राहिला. त्यांना आपल्या वक्तव्यावर संतोष झाला नाही. ज्याप्रमाणे भक्ताला भगवंताची गोष्ट ऐकत असताना तृप्ती होत नाही, त्याचप्रमाणे आपला आवडता भक्त अर्जुन याला आपल्या अंतःकरणातील गोष्ट सांगत असताना भगवंतालाही तृप्ती होत नव्हती. कारण भगवंताच्या हृदयातील गोपनीय गोष्ट भक्ताशिवाय दुसरा कोणीही संसारात ऐकण्यास तयार नसतो. म्हणून भगवान अर्जुनाने न विचारताच कृपापूर्वक 10व्या अध्यायाचा विषय आरंभ करतात. श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. भगवान म्हणाले, हे महाबाहो, आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक, जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. पहिल्या श्लोकात भगवंतांनी ज्या विषयाबद्दल सांगण्याची प्रतिज्ञा केली त्याचं वर्णन सुरू करीत ते पहिल्या 5 श्लोकांमध्ये योग शब्दवाच्य प्रभावाचे आणि आपल्या विभूतींचं संक्षिप्त वर्णन करणार आहेत. न मे विदुःसुरगणा प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः. अर्जुना, माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रगट होणे ना देव जाणत ना महर्षी, कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचे आदी कारण आहे. यो मामजमनादिंच वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढ समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. पार्थ, जो मला वास्तविक जन्मरहित अनादी आणि लोकांचा महान ईश्वर अशा प्रकारे तत्वतः जाणतो, तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो. बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस् तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदः. हे पार्थ, निर्णयशक्ती, यथार्थ ज्ञान, असमूढता, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, सुख दुःख, उत्पत्ती प्रलय,
भय अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती, अपकीर्ती असे हे प्राण्यांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होत असतात. भगवंतांनी अर्जुनाला या चतुर्थ आणि पंचम श्लोकामध्ये जवळजवळ 20 भाव माझ्यापासून प्रगट होतात असं सांगितलंय. त्यातला पहिला भाव आहे बुद्धी. उद्देशाप्रमाणे निश्चय करणाऱ्या वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. दुसरा भाव आहे ज्ञानम. सार असार, ग्राह्य अग्राह्य, नित्य अनित्य, सत असत, उचित अनुचित, कर्तव्य अकर्तव्य असा जो विवेक अर्थात वेगवेगळी माहिती असणे याला ज्ञान असं म्हणतात. हे ज्ञान प्रत्येक मनुष्याला भगवंताकडून मिळालेलं आहे. तिसरा भाव आहे असमोह. शरीर आणि संसाराला उत्पत्ती विनाशशील जाणत असूनही त्याचे ठिकाणी मी आणि माझेपणा करण्याचे नाव समोह आहे आणि त्याचं नसणं याला असमोह असं म्हणतात. चौथा भाव आहे क्षमा. कोणी आपला कितीही मोठा अपराध केला तरी आपल्या ठिकाणी सामर्थ्य असूनही तो सहन करणं आणि त्या अपराध्याला आपल्याकडून आणि अथवा ईश्वराकडून इहलोकी आणि परलोकी कुठेही शिक्षा होऊ नये असा विचार करण्याचं नाव त्याला म्हणतात क्षमा. पाचवा भाव आहे सत्यम. सत्य स्वरूप परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सत्य भाषण करणे अर्थात जसे पाहिले, जसे ऐकले आणि जसे समजून घेतले त्यानुसार आपल्या स्वार्थ आणि अभिमानाचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी न अधिक न कमी जसेच्या तसे सांगणे याचं नाव आहे सत्य. पुढचा भाव आहे दम. परमात्मा प्राप्तीचा उद्देश ठेवून इंद्रियांना आपल्या विषयापासून परावृत्त करून आपल्या वशमध्ये करण्याचं नाव आहे दम. शम कशाला म्हणतात? पुढचा भाव आहे शम. मनाला सांसारिक भोगाच्या चिंतनापासून परावृत्त करण्याचं नाव आहे शम. पुढचा भाव आहे सुख. शरीर, मन, इंद्रिय यांना अनुकूल परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणात जी प्रसन्नता येते त्याचं नाव आहे सुख. पुढचा भाव आहे दुःखम. प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली असता अंतःकरणात जी अप्रसन्नता होते त्याचं नाव आहे दुःख. पुढचा भाव आहे भव. भव म्हणजे काय? उत्पत्ती. सांसारिक वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती, भाव इत्यादी उत्पन्न होण्याचं नाव म्हणजे भव आहे. अभाव. पुढचा भाव आहे अभाव. आणि या सर्वांचं लीन होण्याचं नाव आहे म्हणजे कोणकोणत्या सांसारिक वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती, भाव यांचं लीन होण्याचं नाव म्हणजे अभाव. पुढचा भाव आहे भयम. आपले आचरण, भाव इत्यादी शास्त्र आणि लोकमर्यादेविरुद्ध होण्यामुळे अंतःकरणात आपले अनिष्ट होण्याविषयी जी एक शंका असते त्याला भय म्हणतात. मनुष्याचे जर आचरण, भाव इत्यादी चांगले असतील, तो कोणाला कष्ट पोचवित नसेल, शास्त्र आणि सिद्धांताच्या विरुद्ध कोणते आचरण करत नसेल, तर त्याच्या अंतःकरणात आपले अनिष्ट होण्याची शंका राहत नाही. अर्थात त्याला कोणाचेही भय नसते. यालाच अभय भाव असं म्हणतात. पुढचा भाव आहे अहिंसा. कशाला म्हणतात अहिंसा? आपल्या तन, मन आणि वचनाने कोणत्याही देश, काल, परिस्थितीत कोणत्याही प्राण्याला किंचित मात्रही सुद्धा दुःख न देणे याला अहिंसा असं म्हणतात. पुढचा भाव आहे समता. निरनिराळ्या अनुकूल आणि प्रतिकूल वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी प्राप्त झाल्यानंतरही आपल्या अंतःकरणात कोणतीही विषमता न येण्याचं नाव त्याला म्हणतात समता. पुढचा भाव आहे तुष्टी. आवश्यकता अधिक असूनही कमी मिळाले तर त्यात संतोष मानणे आणि आणखी मिळावे अशी इच्छा न राहणे याला म्हणतात तुष्टी. तात्पर्य असं आहे की मिळो अथवा न मिळो, कमी मिळो अथवा जास्त मिळो इत्यादी प्रत्येक परिस्थितीत प्रसन्न राहणे याला तुष्टी असं म्हणतात.
पुढचा भाव आहे तप. आपल्या कर्तव्याचं पालन करत असताना जे काही कष्ट होतात, प्रतिकूल परिस्थिती येते, त्या सर्वांना प्रसन्नतेने सहन करणे म्हणजे तप आहे. एकादशी इत्यादी व्रत करणेसुद्धा एक प्रकारचं तप आहे. त्यानंतर दानम. प्रत्युपकार आणि फलाचे किंचित मात्र इच्छासुद्धा न ठेवता प्रसन्नतेने आपल्या शुद्ध प्राप्तीचा हिस्सा सत्पात्राला देणे याला दान असं म्हणतात. पुढचा भाव आहे यश. मनुष्याचे चांगले आचरण आणि गुणांना अनुसरून संसारात जी नावाची प्रसिद्धी प्रशंसा होत असते त्याला यश असे म्हणतात. अयशः. पुढचा भाव दुराचरण, दुर्गुण, दुर्भाव यांना अनुसरून संसारात जी नावाची निंदा होते तिला अयश किंवा अपयश असं म्हणतात. अशा प्रकारे भगवंताने जवळजवळ 20 भाव माझ्यापासून सर्व प्राण्यांमध्ये येत असतात. अशा प्रकारे या ठिकाणी विधान केलेलं आहे. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा. हे पार्थ, 7 महर्षी यांच्याही पूर्वी असणारे 4 सनकादिक तसेच स्वयंभुव इत्यादी 14 हे मनू माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे. भगवान परमात्म्यांनी या ठिकाणी सप्त महर्षय असं म्हटले आहे. तर हे 7 महर्षी कोणते आणि त्यांची लक्षणं काय? भगवंताच्या ठिकाणी भाव असलेले, भगवंताच्या भावाचं स्मरण करणारे जे आहेत त्यांना ऋषी मानलंय. या ऋषींमध्ये जे दीर्घायू, मंत्रकर्ते, ऐश्वर्यवान, दिव्यदृष्टीयुक्त, गुण, विद्या आणि वयाने वृद्ध, धर्म प्रत्यक्ष पाळणारे आणि गोत्र चालवणारे आहेत, अशा 7 गुणांनी युक्त असणाऱ्या 7 ऋषींनाच सप्तऋषी असं म्हणतात. यांच्यामुळेच प्रजेचा विस्तार होतो आणि धर्माची व्यवस्था चालू राहते. हे 7 महर्षी कोणते आहेत? मरीची, अंगिरा, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ हे 7ही महर्षी वेदाचे ज्ञाते आहेत. यांना मी मुख्य वेदाचार्य बनवलेले आहे. हे प्रवृत्ती मार्गाचे संचालन करणारे आहेत आणि माझ्याकडून प्रजापतीच्या कामामध्ये नेमलेले आहेत. या कल्पातील सर्वप्रथम स्वयंभुव या मन्वंतराचे सप्तर्षी हेच होत आहेत आणि म्हणून येथे सप्तर्षी हेच मानले पाहिजे. कोणते सप्तर्षी? पहिले आहेत मरीची. हे भगवंताचे अंशावतार मानले जातात. यांना अनेक पत्नी आहेत. यामध्ये मुख्य दक्ष प्रजापतीची मुलगी संभूती आणि धर्म नामक ब्राह्मणाची मुलगी धर्मव्रता या प्रकारे होत. यांच्या संततीचा विस्तार मोठा आहे. महर्षी कश्यप हे मरीची ऋषींचेच पुत्र होत. ब्रह्मदेवाने यांना पद्मपुराणाचा काही भाग सांगितला होता. बहुतेक सर्व पुराणांमध्ये, महाभारतामध्ये आणि वेदामध्ये यांच्याबद्दल पुष्कळसं सांगितलेलं आहे. ब्रह्मदेवाने सर्वात प्रथम ब्रह्मपुराण यांनाच दिले होते. हे नेहमी सृष्टीची उत्पत्ती आणि तिचं पालन या कार्यामध्ये गुंतलेले असतात. यांची विस्तृत कथा वायुपुराण, स्कंदपुराण, अग्निपुराण, पद्मपुराण, मार्कंडेय पुराण, विष्णुपुराण आणि महाभारत इत्यादीमध्ये येत असते. दुसरे ऋषी आहेत अंगिरा. हे फार तेजस्वी ऋषी आहेत. यांना सुद्धा अनेक पत्नी आहेत. यामध्ये मुख्य 3. त्यापैकी मरीची ऋषींची जी कन्या, तिचं नाव आहे स्वरूपा, हिच्यापासून
बृहस्पतीचा, कर्दम ऋषींची कन्या स्वराट हिच्यापासून गौतम, वामदेव इत्यादी 5 पुत्रांचा आणि मनूंची पुत्री पथ्या हिच्यापासून विष्णू इत्यादी 3 पुत्रांचा जन्म झाला. त्याचप्रमाणे अग्नीची कन्या आत्रेयी हिच्यापासून अंगिरस नावाच्या पुत्राची उत्पत्ती झाली. काही ग्रंथामध्ये बृहस्पतीचा जन्म यांच्या शुभा नामक पत्नीपासून झाला आहे असं मानलं जातं महाभारतामध्ये. तिसरे ऋषी आहेत अत्री. हे दक्षिण दिशेला राहतात. प्रसिद्ध पतिव्रता अनसूया ही त्यांची पत्नी आहे. अनसूया ही भगवान कपिलदेव यांची बहीण आणि कर्दम देवहूती यांची कन्या आहे. भगवान श्रीरामाने वनवासाच्या वेळी यांचे आतिथ्य स्वीकारले होते. अनसूयेने जगज्जननी सीतेला वेगवेगळे अलंकार दिले होते आणि सती धर्माचा महान उपदेश केला होता. पुलस्त्य ऋषी. 4थ्या क्रमांकाचे ऋषी पुलस्त्य हे मोठे धर्मपरायण ऋषी आहेत. तपस्वी, तेजस्वी आहेत. योग विद्येचे फार मोठे आचार्य, योग पारंगत. पाराशर ऋषी जेव्हा राक्षसांचा नाश करण्यासाठी एक मोठा यज्ञ करीत होते, त्या वशिष्ठांच्या सल्ल्यानेच पुलस्त्यांनी त्यांना यज्ञ बंद करण्यास सांगितला. पराशरांनी पुलस्त्यांचं म्हणणं मान्य करून यज्ञ थांबवला. त्यामुळे प्रसन्न होऊन महर्षी पुलस्त्य यांनी असा आशीर्वाद दिला की त्यामुळे पराशर यांना सर्व शास्त्रांचं ज्ञान झालं. तदनंतर पुढचे ऋषी आहेत 5म क्रमांकाचे पुलह. हे ऐश्वर्यवान ज्ञानी महर्षी होते. त्यांनी महर्षी सनंदन यांच्याकडून ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश घेतला होता. ते ज्ञान गौतमाला शिकवलं. त्यांना दक्ष प्रजापतीची कन्या क्षमा आणि कर्दम ऋषींची मुलगी गती यांच्यापासून अनेक आपत्ती झाली. कुर्म पुराण, विष्णू पुराण आणि श्रीमद भागवत यांच्यामध्ये पुल ऋषींची गोष्ट येत असते. 6व्या क्रमांकाचे ऋषी आहेत क्रतू. हे मोठे तपस्वी ऋषी होते. यांनी कर्दम ऋषींची कन्या क्रिया आणि दक्ष कन्या सन्नती यांच्याशी विवाह केला होता. यांच्यापासून 60,000 वालखिल्य नामक ऋषींनी जन्म घेतला. हे ऋषी भगवान सूर्याच्या रथासमोर त्यांच्याकडे तोंड करून स्तुती करून चालतात. पुराणामध्ये यांच्या कथा अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. श्रीमद भागवताच्या 4th स्कंदामध्ये आणि विष्णू पुराणाच्या 1म अंशामध्ये यांच्या कथा आलेल्या आहेत. आणि 7वे ऋषी आहेत वशिष्ठ. महर्षी वशिष्ठांचे तप, तेज, क्षमा आणि धर्म हे विश्वविदित आहे. यांच्या उत्पत्ती संबंधी पुराणामध्ये अनेक प्रकारचं वर्णन मिळतं. कल्पभेदाच्या दृष्टीने ते सर्व बरोबरच आहे. वशिष्ठांच्या पत्नीचं नाव अरुंधती. ती मोठी साध्वी आणि पतिव्रतामध्ये अग्रगण्य आहे. वशिष्ठ हे सूर्यवंशाचे कुलपुरोहित होते. मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाचं दर्शन आणि सत्संग यांच्या लोभामुळेच त्यांनी सूर्यवंश या राजाचं पौरोहित्य स्वीकारलं होतं आणि ते सूर्यवंशाच्या हितासाठी सतत प्रयत्न करीत राहिले. भगवान श्रीराम हे शिष्य म्हणून मिळाल्यामुळे त्यांना आपले जीवन कृतकृत्य वाटलं. अशा प्रकारे हे 7 महर्षी भगवंतांनी सांगितलेले आहेत. आणि याच्याही पूर्वी 4 सनकादिक म्हणतात. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. त्यानंतर भगवान पुढच्या पदामध्ये मनवह म्हणजे 14 मनू असं म्हणतात. 4 म्हणजे 4 सनकादिक आणि मनवस्तथा त्याचप्रमाणे मनू असतात 14 मनू. हे कोणकोणते असतात तर बघा, पहिला आहे स्वयंभुव, दुसरा स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी. अशा प्रकारे हे 14 मनू एक कल्प संपल्यानंतर सर्व मनूसुद्धा बदलतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. प्रत्येक मनूच्या अधिकार कालाला मन्वंतर असं म्हणतात. एका मनूचा जो अधिकाराचा काल आहे त्याला मन्वंतर असं म्हणतात. 71 चतुर्युगीपेक्षा काही जास्त कालाचे एक मन्वंतर असते.
मानवी वर्षगणनेच्या हिशोबाने एक मन्वंतर 30,67,20,000 वर्षांपेक्षा आणि दिव्य वर्ष गणनेच्या हिशोबाने 8,52,000 वर्षांपेक्षा थोडे जास्त कालाचे असते. तर एवढा हा मनूंचा कालावधी अधिकार कालावधी असल्यामुळे त्याला मन्वंतर असं म्हणतात. अशा प्रकारे दुसऱ्या व तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंताने योगाचं अर्थात प्रभावाचं आणि 4थ्यापासून 6व्यापर्यंत त्यांच्या विभूतींचं वर्णन केलंय. आता जे जाणण्याची फल श्रुती पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. एतां विभूती योगंच मम यो वेत्ति तत्वतः सोविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. जो पुरुष माझ्या या परमैश्वर्य रूप विभूतीला आणि योग शक्तीला जाणतो, तत्वतः जाणतो, तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो, यात कोणतीही शंका नाही. भगवंताचा प्रभाव आणि विभूती यांच्या ज्ञानाचे फल म्हणजे अविचल भक्तियोगाची प्राप्ती असे सांगितले. आता पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवंत त्या भक्तियोगाच्या प्राप्तीचा क्रम सांगतायत. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वितः. मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचं कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे असं जाणून श्रद्धा आणि भक्तीने युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी भजत असतात. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण आणि प्रभावासह माझं कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात. या ठिकाणी भगवंतानी आपल्या भक्तांविषयी एक विशेषण वापरलेलं आहे, मच्चित्ताहा. काय याचा अभिप्राय असेल तर ऐका. भगवंतालाच आपला परमप्रेमी, परमसुहृद, परम आत्मीय, परमगती आणि परमप्रिय समजल्यामुळे ज्यांचं चित्त अनन्य भावाने भगवंतामध्ये लागलेलं आहे, भगवंताशिवाय कोणत्याही गोष्टीमध्ये ज्यांना प्रेम, आसक्ती किंवा रमणीय बुद्धी नाही, जे नेहमीच भगवंताचं नाम, गुण, प्रभाव, लीला आणि स्वरूप यांचं चिंतन करत राहतात आणि त्याचप्रमाणे जे शास्त्रविधीप्रमाणे कर्म करतात, उठता, बसता, झोपता, जागता, चालता, फिरता, खाता, पिता, व्यवहार कालामध्ये व ध्यान कालामध्ये कधी क्षणभर सुद्धा भगवंताला विसरत नाही, अशा नित्य निरंतर चिंतन करणाऱ्या भक्तांसाठीच भगवंताने मच्चित्ता या विशेषणाचा प्रयोग केलेला आहे. अजून एक विशेषण आहे बघा, मद्गत प्राणाहा. म्हणजे काय? ज्यांचं जीवन आणि इंद्रियांच्या सर्व क्रिया फक्त भगवंतासाठीच आहेत, ज्यांना क्षणभरही भगवंताचा विरह असह्य होतो, जे भगवंतासाठीच प्राण धारण करतात. खाणे, पिणे, चालणे, फिरणे, झोपणे, जागणे इत्यादी ज्या क्रिया आहेत, या सर्व क्रियांबद्दल ज्यांना स्वतःचे काही प्रयोजन उरलेले नसते, ते सर्व काही भगवंतासाठीच करतात, त्यांच्यासाठी भगवंताने मद्गत प्राणा याचा प्रयोग केला आहे. मग हे करतात काय? परस्परम बोधयंत. म्हणजे भगवंताबद्दल श्रद्धा बाळगणारी प्रेमी भक्त आपापल्या अनुभवाप्रमाणेच भगवंताचं गुण, प्रभाव, तत्व, लीला, महात्म्य, रहस्य हे नाना प्रकारच्या युक्तीने परस्परांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. हे म्हणजे परस्पर भगवंताचा बोध करणे आणि करविणे आहे. वरील प्रकारे भजन करणाऱ्या भक्तांविषयी भगवंत काय म्हणतात, काय करतात, तर ते पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवान सांगतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते.
त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञान रूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. हे अर्जुना, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञान रूप दिव्याने नाहीसा करतो. आता पुढच्या श्लोकासाठी थोडक्यात संबंध सांगतो. 7व्या अध्यायातील पहिल्या श्लोकामध्ये आपल्या समग्र रूपाचं ज्ञान करून देणारा जो विषय ऐकण्यासाठी भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं, आणि दुसऱ्या अध्यायात जे विज्ञानासह ज्ञान, दुसऱ्या श्लोकात जे विज्ञानासह ज्ञान पूर्णपणे सांगण्याची प्रतिज्ञा केली होती, त्याचं वर्णन भगवंताने 7व्या अध्यायात केलं. त्यानंतर 8व्या अध्यायात अर्जुनाच्या 7 प्रश्नांचे उत्तर देतानाही भगवंताने त्याच विषयाचं स्पष्टीकरण केलं, परंतु तिथे सांगण्याची शैली मात्र निराळी होती. म्हणून 9व्या अध्यायाच्या आरंभी पुन्हा विज्ञानासह ज्ञानाचं प्रतिपादन करण्यासाठी प्रतिज्ञा करून त्यांनी तोच विषय सांगोपांग व्यवस्थितपणे समजावून दिला. पुन्हा दुसऱ्या शब्दात त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी 10व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात तोच विषय पुन्हा सांगण्याची प्रतिज्ञा केली, आणि 5 श्लोकांनी आपली योगशक्ती व विभूती याचं वर्णन करून 7व्या श्लोकामध्ये जाणण्याचं फळ हे अविचल भक्तियोगाची प्राप्ती आहे असं सांगितलं. नंतर 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये भक्तियोगाने भगवंताच्या भजनामध्ये लागलेल्या भक्तांचा भाव आणि आचरण यांचं वर्णन केलं. तसेच 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये त्यांचं फळ अज्ञानजनित अंधकाराचा नाश व भगवत प्राप्ती करून देणाऱ्या बुद्धियोगाची प्राप्ती असं सांगून त्या विषयाचा उपसंहार केला. यावर भगवंताची विभूती आणि योग हे तत्वतः जाणणे हे भगवत प्राप्तीमध्ये मोठे सहाय्यक आहे असं समजून अर्जुन आता 7 श्लोकामध्ये प्रथमतः भगवंताची स्तुती करून त्यांची योगशक्ती आणि विभूती यांचं विस्ताराने वर्णन करण्याबद्दल भगवंतांना प्रार्थना करीत आहे. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्य मादिदेवमजं विभुम्. आहुस्त्वा मृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासस् स्वयंचैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाले, प्रभो, आपण परमब्रह्म, परमधाम आणि परमपवित्र आहात, कारण आपल्याला सर्व ऋषीगण, सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, असित, देवल, महर्षी व्यासही तसेच सांगतात, आणि आपणही मला तसेच सांगता. या ठिकाणी दोन्ही श्लोकामध्ये भक्तावरील भगवंताची अलौकिक आणि विलक्षण कृपेची गोष्ट ऐकून अर्जुनाची दृष्टी भगवंताच्या कृपेकडे जाते, आणि त्या कृपेने प्रभावित होऊन भगवंताची स्तुती करण्याकरता अर्जुनाने आरंभ केलेला आहे. सर्वमेत द्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवद्व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हे केशवा, जो काही मला आपण सांगत आहात ते मी सत्य मानतो. हे भगवान, आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणतात ना देव.
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते। हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात, बाकी तुम्हाला कोणीही जाणू शकत नाही. वक्तुर्मर्षशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिर्भिर्लोका निमांस्त्वं व्याप्य तिष्ठसी. म्हणून ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात. कथं विद्यामहं योगिंस् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. हे योगेश्वर, मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे, आणि हे भगवन, आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात. विस्तरेणात्मनो योगं विभूतिंच जनार्दन भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. हे जनार्दना, आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा, कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही. अर्थात ऐकण्याची जी उत्कंठा आहे ती अधिकच वाढत राहते. अर्जुनाने योग आणि विभूती यांचं विस्तारपूर्वक पूर्णपणे वर्णन करण्यासाठी प्रार्थना केली. यावर प्रथमतः भगवंत आपल्या विस्ताराची अनंतता सांगून प्राधान्याने आपल्या विभूतींचं वर्णन करण्याची प्रतिज्ञा करीत आहेत. श्री भगवानुवाच हन्तते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. भगवान म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा, आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य अशा तुला सांगेन, कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. भगवंत आता आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे 20व्या श्लोकापासून ते 39व्या श्लोकापर्यंत प्रथम आपल्या विभूतींचं वर्णन करीत आहेत. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एव च. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. त्याचप्रमाणे सर्व भूतांचा आदी, सर्व भूतांचा मध्य आणि सर्व भूतांचा अंत सुद्धा मीच आहे. या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, मी भूतांचा आदी आहे, भूतांचा मध्य आहे आणि भूतांचा अंत सुद्धा आहे. अहम भूतानाम आदिहि च मध्यम च अंतः एव च. इथे भगवंतांनी आपल्या संपूर्ण विभूतींचा सार सांगितला आहे की संपूर्ण प्राण्यांचा आदी, मध्य आणि अंती मीच आहे. हा नियम आहे की जी वस्तू उत्पत्ती विनाशशील असते त्याच्या आरंभी अंती तेच तत्व असतं, तेच तत्व त्याच्या मध्यातही असतं. मग ते दिसो अथवा न दिसो, अर्थात जी वस्तू ज्या तत्वाने उत्पन्न होत असते आणि ज्याच्यात ती लीन होत असते त्या वस्तूचा आदी, मध्य, अंती सर्व काळात ते तत्व राहत असतं. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. सोन्यापासून तयार झालेले दागिने पूर्वी सोनेरूप होते, अंती दागिने सोन्यात लीन झाल्यावर सोनेरूपच राहणार आहेत. त्याचप्रमाणे मध्यातही ते सोनेरूपच असतात.
केवळ नाव, आकृती, उपयोग, माप, वजन इत्यादी काय असतं, भिन्न भिन्न असतात. हे वेगवेगळे असले तरी दागिने हे सोनेच असतात. तद्वत संपूर्ण प्राणी आदितही परमात्मा स्वरूप होते आणि अंती लीन झाल्यावर सुद्धा परमात्मा स्वरूपच राहतील. तसेच मध्यात नाव, रूप, आकृती, क्रिया, स्वभाव इत्यादी वेगवेगळे असताना सुद्धा तत्वतः परमात्मा रूपच आहेत. हे दाखवण्यासाठीच भगवंतांनी आपल्या संपूर्ण प्राण्यांचा आदी, मध्य आणि अंती असल्याचं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आदित्यानामहं विष्णुर ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. हे अर्जुना, अदितीच्या 12 पुत्रांपैकी विष्णू मी आहे आणि ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे. 49 वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे. भगवान म्हणतात आदित्यानाम अहम विष्णू. अदितीचे धाता, मित्र इत्यादी जितके पुत्र आहेत त्यामध्ये विष्णू अर्थात वामन मुख्य आहे. भगवंतांनीच वामन रूपाने अवतार घेऊन दैत्यांच्या संपत्तीला दान रूपाने घेतले आणि अदितीच्या पुत्रांना म्हणजे देवांना ती संपत्ती देऊन टाकली. भगवान म्हणतात ज्योतिषाम रविरंशुमान, म्हणजे चंद्र, नक्षत्र, तारे, अग्नी इत्यादी जितक्या काही प्रकाशमान वस्तू आहेत त्यात किरणे असणारा सूर्य म्हणजे माझी विभूती आहे. कारण प्रकाश करण्यात सूर्याची मुख्यता आहे. सूर्याच्या प्रकाशानेच सर्व प्रकाशमान आहेत. पुढे भगवान म्हणतात मरीचिर मरुतामस्मी. सत्व, ज्योती, आदित्य, हरित इत्यादी नावाचे जे 49 मरुद्गण आहेत त्यांचे मुख्य तेज मी आहे. त्या तेजाच्या प्रभावानेच इंद्राकडून दितीच्या गर्भाचे 7 तुकडे केल्यानंतर आणि नंतर त्या 7चे 7 तुकडे केल्यावरही ते मेले नाहीत, तर 49 एकापासून 49 उत्पन्न झाले. त्याला मरुद्गण असे म्हणतात. नक्षत्राणाम अहम शशी. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी इत्यादी जी 27 नक्षत्र आहेत त्या सर्वांचा अधिपती चंद्रमा मी आहे असं भगवान परमात्मा सांगतायत. वेदानाम सामवेदोस्मी देवानामस्मि वासवः इंद्रियाणाम मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. अर्जुना, मी वेदांमध्ये सामवेद आहे, देवतांमध्ये इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राण्यांमध्ये चेतना मी आहे. वेदानाम सामवेदोस्मी. वेदांच्या ज्या ऋचा स्वरहित गायल्या जातात त्यामध्ये सामवेदामध्ये इंद्र रूपाने भगवंताच्या स्तुतीचं वर्णन केलं आहे म्हणून सामवेद भगवंताची विभूती आहे. देवानाम अस्मि वासव. सूर्य, चंद्र इत्यादी जितक्या काही देवता आहेत त्या सर्वांमध्ये इंद्र मुख्य आहे आणि सर्वांचा अधिपती आहे म्हणून भगवंताने त्याला आपली विभूती सांगितलेली आहे. इंद्रियाना मनश्चास्मी. डोळे, कान इत्यादी सर्व इंद्रिय, त्या इंद्रियांमध्ये मुख्य मन आहे. सर्व इंद्रिय मनासह राहतात, मनाचे साथ घेऊन काम करतात. मनाची साथ नसल्यामुळे इंद्रिय आपलं काम करीत नाहीत. जर मनाची साथ नसेल तर इंद्रियांसमोर विषय आले तरी सुद्धा विषयाचं ज्ञान होत नाही. मनात ही विशेषता भगवंतापासूनच आलेली आहे म्हणून भगवंताने मनाला आपली विभूती सांगितलेली आहे. भूतानाम अस्मि चेतना. संपूर्ण प्राण्यांची जी चेतना शक्ती, प्राणशक्ती, या शक्तीमुळे मृत मनुष्यापेक्षा झोपलेल्या मनुष्यात विलक्षणता दिसून येते आणि म्हणून त्या शक्तीला भगवंताने आपली विभूती म्हटलेलं आहे. या विभूतीत जी विशेषता दिसते ती भगवंतापासून आलेली आहे, त्याची ती स्वतंत्र सत्ता नसते. रुद्राणाम शंकरश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहं. अर्जुना, रुद्रांमध्ये शंकर मी आहे. हर, बहुरूप, त्र्यंबक,
इत्यादी 11 रुद्रामध्ये शंभू अर्थात शंकर सर्वांचे अधिपती आहेत, हे कल्याण प्रदान करणारे आहेत आणि कल्याण स्वरूप आहेत, म्हणून भगवंतांनी त्यांना आपली विभूती म्हटलेली आहे. यक्ष राक्षसांमध्ये कुबेर ही माझी विभूती आहे. कुबेर यक्ष आणि राक्षसांचे अधिपती आहेत. यांना धनाध्यक्ष या पदावर नियुक्त केले गेले. सर्व यक्ष आणि राक्षसात मुख्य असल्याने भगवान परमात्मा म्हणतात कुबेर माझी विभूती आहे. वसुनाम पावक शास्त्री भगवान म्हणतात धर ध्रुव सोम इत्यादी 8 वसूंमध्ये अनल अर्थात पावक अग्नी सर्वांचे अधिपती आहेत आणि ते भगवंताची विभूती आहेत. शिखराच्या पर्वतामध्ये सुमेरू पर्वत मी आहे. सोने तांबे चांदी इत्यादींची शिखरे असणारे जितके पर्वत आहेत त्यामध्ये सुमेरू पर्वत मुख्य आहे. हा सोन्याचा आणि रत्नांचा भांडार आहे आणि म्हणून भगवंतांनी याला आपली विभूती म्हटलेली आहे. पूर्वदशांच मुख्यम माम विद्धी पार्थ बृहस्पतीम सेनानिहा महम स्कंद सरसामस्मि सागर. हे पार्थ, पुरोदशा मुख्यम बृहस्पतीम माम विद्धी. पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पतीला माझं स्वरूप आहे असं समज. संसारातील सर्व पुरोहितांमध्ये आणि विद्या बुद्धीमध्ये बृहस्पती श्रेष्ठ आहेत. बृहस्पती हे इंद्राचे गुरु आणि देवतांचे कुल पुरोहित आहेत. म्हणून भगवंतांनी अर्जुनास बृहस्पतीला आपली विभूती जाणण्यासाठी सांगितलेलं आहे. सेनानीनाम स्कंद, सेनापतीमध्ये कार्तिकेय स्कंद म्हणतात त्याला, शंकराचे पुत्र आहेत. त्यांना 6 मुखे आणि 12 हात आहेत. हे देवतांचे सेनापती आहेत. संसारातील सर्व सेनापतींमध्ये श्रेष्ठ आहेत. ही भगवंताची विभूती आहे. सरसाम सागर अहम अस्मी, जलाशयांमध्ये समुद्र मी आहे. या पृथ्वीवर जितके काही जलाशय आहेत त्यात समुद्र सर्वात श्रेष्ठ आहे. संपूर्ण जलाशयाचा अधिपती समुद्र आहे आणि आपल्या मर्यादेत राहणारा अत्यंत गंभीर, म्हणून भगवंताने त्याला आपली विभूती म्हटलेली आहे. महर्षीणाम भृगुरहम गिरामस्मेकम अक्षरम यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावराणाम हिमालय. महर्षींमध्ये भृगु माझी विभूती आहे. भृगु, अत्री, मरीची इत्यादी जे महर्षी आहेत त्यामध्ये भृगु मोठे भक्त, ज्ञानी आणि तेजस्वी आहेत. यांनीच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या दिगांची परीक्षा घेऊन भगवान विष्णूला श्रेष्ठ सिद्ध केलं होतं. भगवान विष्णूने सुद्धा आपल्या वक्षस्थळावर यांच्या चरणचिन्हांना भृगुलता नावाने धारण केलेलं आहे. भृगु महर्षी हे भगवंताची विभूती आहे. त्यानंतर वाणीमध्ये म्हणजे शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात प्रणव मी आहे. सर्वात प्रथम 3 मात्रा असलेला प्रणव प्रगट झाला. मग त्यानंतर त्रिपदा गायत्री, त्रिपदा गायत्रीपासून वेद आणि वेदापासून शास्त्र, पुराण इत्यादी संपूर्ण वाङ्मय जगत प्रगट झालं. म्हणून या सर्वांचं कारण असल्यामुळे या सर्वात श्रेष्ठ असल्याने भगवंताची या एक अक्षर प्रणवाला आपली विभूती म्हटलेलं आहे. प्रणव सर्व वेदेषु. यज्ञानाम जप यज्ञ, संपूर्ण यज्ञांमध्ये जप यज्ञ मी आहे. मंत्राने जितके यज्ञ केले जातात त्यात अनेक वस्तू पदार्थांची विधींची आवश्यकता पडत असते आणि ते करण्यात काही ना काही थोडा दोष होत असतो. परंतु जपयज्ञ अर्थात भगवंताच्या नामाचा जप करण्यात कोणताही पदार्थ अथवा विधीची आवश्यकता लागत नाही. हे करण्यात दोष होणे तर दूर राहीलच, उलट सर्व दोष नष्ट होतात. हे करण्यात सर्व स्वतंत्र आहेत. वेगवेगळ्या संप्रदायात भगवंताच्या नामामध्ये फरक आहे, परंतु नाम जपाने कल्याण होत असतं. स्थावराणाम हिमालय, स्थिर राहणाऱ्यामध्ये हिमालय मी आहे. स्थिर राहणारे जितके काही पर्वत आहेत त्या सर्व पर्वतांमध्ये हिमालय पर्वत तपश्चर्येचं स्थळ असल्यामुळे महान पवित्र आहे. आणि सर्व पर्वतांचा अधिपती गंगा, यमुना इत्यादी जितक्या काही तीर्थस्वरूप पवित्र नद्या आहेत त्या सर्व बहुतेक करून हिमालयातूनच उगम पावतात. भगवत प्राप्तीत हिमालय फार सहाय्यक स्थळ आहे
आजही दीर्घायू मोठमोठे योगी संतजन हिमालयाच्या गुहेमध्ये साधन भजन करतात. नरनारायण ऋषी हिमालयामध्ये जगाच्या कल्याणासाठी आजही तपश्चर्या करत आहेत. हिमालय भगवान शंकराची सासूरवाडी आहे आणि स्वतः शंकरी भगवान याच एका शिखरावर कैलास पर्वतावर राहत असतात. म्हणून भगवंतांनी हिमालयाला आपली विभूती सांगितलेली आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षिणांच नारदः गंधर्वाणां चित्ररथस सिद्धानां कपिलो मुनिः. हे अर्जुना, संपूर्ण वृक्षांमध्ये पिंपळ, देवर्षींमध्ये नारद महर्षी, गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. उच्चैश्रव समश्वानां विद्ये माममृतोद्भवम् ऐरावतं गजेंद्राणां नराणांच नराधिपम. घोड्यांमध्ये अमृताबरोबर समुद्रातून प्रगट झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा मी आहे. श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती मी आहे. मनुष्यांमध्ये राजा या माझ्या विभूती आहे असे समज. आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकिः. आयुधांमध्ये वज्र आणि धेनूंमध्ये कामधेनू मी आहे. तसेच संतान उत्पत्तीचा हेतू कामदेव मी आहे. सर्पांमध्ये वासुकी मी आहे. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमतामहं. अर्जुना, नागांमध्ये अनंत म्हणजे शेषनाग मी आहे. जलजंतूंचा अधिपती वरुण मी आहे. पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर मी आहे. त्याचप्रमाणे शासन करणाऱ्यामध्ये यमराज मी आहे. प्राण्यांवर शासन करणारे राजा इत्यादी जेवढे काही अधिकारी आहेत त्यापैकी यमराज भगवान म्हणतात माझी विभूती आहे. प्राण्यांना त्यांच्या पाप पुण्याचं फल भोगवून त्यांना शुद्ध करतात. त्यांचं शासन न्याय आणि धर्मपूरक असतं. हे भगवंताचे भक्त आणि लोकपाल सुद्धा आहेत. म्हणून भगवंताने त्यांना आपली विभक्ती सांगितली आहे. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालकलयतामहं मृगाणांच मृगेंद्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां. दैत्यांमध्ये प्रल्हाद, गणना करणाऱ्यांमध्ये म्हणजे ज्योतिषांमध्ये काळ मी आहे. पशूंमध्ये सिंह मी आहे. पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. पवन पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं जषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे. शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे. जलजंतूंमध्ये मगर मी आहे आणि नद्यांमध्ये गंगाजी मी आहे. जान्हवी म्हणतात तिला. स्वर्गाणामादिरंतश्च मध्यम चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतामहं. हे अर्जुन, संपूर्ण सृष्टीच्या आदी, मध्य आणि अंती मीच आहे. विद्यांमध्ये अध्यात्मविद्या आणि परस्परामध्ये शास्त्रार्थ करणाऱ्यांमध्ये तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद माझी विभूती आहे. अक्षराणामकारोऽस्मि द्वंद्व सामासिकस्य च अहमेवाक्षयकालो धाताहं विश्वतो मुखम. अक्षरांमध्ये अकार, समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अक्षय काळ अर्थात काळाचाही महाकाळ, सर्व बाजूंनी मुख असणारा धाता, सर्वांचं पालन पोषण करणारा सुद्धा मीच आहे. मृत्यू सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्
कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. अर्जुना, सर्वांचं हरण करणारा मृत्यू मी आहे. भविष्यामध्ये उत्पन्न होणारा मीच आहे. आणि स्त्री जातीमध्ये कीर्ती, श्री, वाक म्हणजे वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मी आहे. संपूर्ण संसारातील ज्या स्त्रिया आहेत श्रेष्ठ मानल्या गेल्या आहेत, त्यामध्ये या 7 पैकी भगवान परमात्मा 7ही प्रकारच्या स्त्रिया आहेत. कीर्ती कशाला म्हणतात? कीर्ती सद्गुणांना अनुसरून संसारात जी प्रसिद्धी मिळते, प्रतिष्ठा मिळते, तिला कीर्ती असं म्हणतात. श्री कशाला म्हणतात? स्थावर आणि जंगम असे 2 प्रकारचा ऐश्वर्य असतो. जमीन, घर, धन, संपत्ती इत्यादी स्थावर ऐश्वर्य आहे आणि गाय, म्हैस, घोडा, उंट, हत्ती इत्यादी जंगम ऐश्वर्य आहे. या दोघा ऐश्वर्यांना स्त्री असं म्हणतात. वाक म्हणजे वाणी, ज्या वाणीला धारण केल्याने संसारामध्ये यश, प्रतिष्ठा होत असते आणि जिच्यामुळे मनुष्य पंडित, विद्वान म्हणविला जातो, तिला वाक म्हणजेच वाणी असं म्हणतात. स्मृती कशाला म्हणतात? मागील ऐकलेल्या, समजलेल्या गोष्टींची आठवण येण्याला स्मृती म्हणतात. मेधा कशाला म्हणतात? बुद्धीची जी स्थायी रूपाने धारण करण्याची शक्ती, अर्थात ज्या शक्तीने विद्या योग्य रीतीने स्मरणामध्ये राहते, त्या शक्तीचे नाव आहे मेधा. पुढे म्हणतात धृती मी आहे. मनुष्याला आपला सिद्धांत, मान्यता इत्यादीवर अटळ ठेवणं आणि त्यापासून विचलित होऊ न देणाऱ्या शक्तीला धृती असं म्हणतात. आणि शेवटी आहे क्षमा. कशाला म्हणतात क्षमा? दुसरा कोणी विनाकारण आपला अपराध केला तरी आपल्यात शिक्षा करण्याची शक्ती असूनही त्याला शिक्षा न करणे आणि त्याला इह परलोकातील कुठेही त्या अपराधाची शिक्षा मिळू नये अशा प्रकारचा भाव ठेवून त्याला क्षमा करणं, माफ करणं, याला क्षमा असं म्हणतात. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानां मार्गशीर्षोह मृतूनां कुसुमाकरः. भगवान म्हणतात गायल्या जाणाऱ्यामध्ये, श्रुतींमध्ये बृहत्साम मी आहे. सर्व छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. 12 महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे आणि 6 ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं. छलयताम द्यूतम म्हणजे छल करणाऱ्यांमध्ये द्यूत मी आहे. तेजस्विनाम तेजः तेजस्वींमध्ये तेज मी आहे. जिंकणाऱ्यांमध्ये विजय मी आहे. निश्चय करणाऱ्यांचा निश्चय मी आहे आणि सात्विक मनुष्यांचा सात्विक भाव मी आहे. या ठिकाणी भगवान परमात्मा प्रभाव, विजय, निश्चय आणि सात्विक भाव माझी विभुक्ती आहे असं भगवान परमात्मा म्हणतात. हे 4ही गुण भगवंत प्राप्तीसाठी सहाय्यक होतं, म्हणून भगवंतांनी त्यांना आपलं स्वरूप म्हटलेलं आहे. या चौघांना आपले स्वरूप असे म्हणून भगवंतांनी असेही दाखवले की तेजस्वी प्राण्यामध्ये जे तेज किंवा प्रभाव आहे तो वास्तविक माझाच आहे. जो मनुष्य त्याला आपली शक्ती समजून अभिमान करतो तो चूक करत असतो. अशा प्रकारे विजय प्राप्त करणाऱ्यांचा विजय, निश्चय करणाऱ्यांचा निश्चय आणि सात्विक पुरुषांचा सात्विक भाव हे सर्व गुणसुद्धा माझेच आहेत. त्यांच्या निमित्ताने अभिमान करणे हा फार मोठा मूर्खपणा आहे. कृष्णीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः
कविना मुशना कविः. वृष्णवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवांमध्ये धनंजय म्हणजेच तू, मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुकाचार्य कवीसुद्धा मीच आहे. दंडो दमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषतां, मौनं चैवास्मी गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं. दंड करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे. विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवानांचं तत्वज्ञानही मीच आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन, न तदस्ति विना यस्यान् मया भूतं चराचरम्. आणि हे अर्जुना, जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचं कारण तेही मीच आहे. कारण असं चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल. अर्थात सर्वांच्या उत्पत्तीचं कारण मीच आहे. 19व्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्या देवी विभूती या अनंत असल्याचे सांगून प्राधान्याने त्यांचं वर्णन करण्याची प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे 20व्या श्लोकापासून तर 39व्या श्लोकापर्यंत त्या विभूतींचं वर्णन केलं. आता पुन्हा आपल्या देवी विभूतींची अनंतता दाखवत भगवंत या विषयाचा उपसंहार करणार आहेत. नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप, एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. हे परंतपा, माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही. हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितलेला आहे. 18व्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंतांना त्यांची विभूती आणि योग शक्ती यांचं वर्णन करण्याची प्रार्थना केली. त्याप्रमाणे भगवंत आपल्या दिव्य विभूतींचं वर्णन समाप्त करून आता संक्षिप्तपणे आपल्या योग शक्तीचं वर्णन करतायत. यद यद विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे ती तू माझ्या तेजाचा अंशाचीच अभिव्यक्ती आहे असं समज. अशा प्रकारे मुख्य वस्तूंमध्ये असलेल्या आपल्या योग शक्तिरूप तेजाचा अंशाच्या आविष्काराचं वर्णन करून आता भगवंत असं सांगतात की हे सर्व जगत माझ्या योग शक्तीच्या एका अंशाने धारण केलेले आहे. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन, विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत. हे अर्जुना, हे फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योग शक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलेलो आहे. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने या श्लोकामध्ये आपली परिसीमा सांगितलेली आहे. आणि अंतिम निर्णय सांगून भगवंतांनी हे ब्रह्मांड भगवंताच्या कोणे एका अंशामध्ये त्यांच्याच योग शक्तीने धारण केलेलं आहे. हाच भाव दाखवण्यासाठी भगवंतांनी या जगताच्या संपूर्ण विस्तारातला आपल्या योग शक्तीच्या एका अंशाने धारण केलेलं आहे असं या श्लोकातून सांगितलेलं आहे. आणि हे सांगून आद्याला विराम दिलेला आहे. हरिः ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः.